आम्हाला बघून अक्षरशः चाच्यानं खुब्यातनं बोकडाचा पाय कापायला घातला. जत मध्ये अचानकच मी आणि पप्पानं त्रिदेवासारखा धप्पा टाकला. त्याच धप्प्याच्या आवाजानं अनुश्री गेटवर येऊन काय मॅटर आहे बघायला आली आणि मॅटर मधली माणसं आपली जायती ही कन्फर्म करून नागड्या पायानं पळत आमच्याकडे आली. पण तिला आम्हाला बघून सुसायचंच बंद झालं, कारण आम्हाला अचानक बघून तिला इतका आनंद झाला की तिला त्या गोष्टीवर विश्वासच बसेना. म्हणून हाय असं उलट्या पायानं पळत पळत वहिनीकडे चिमटा काढायला घरी गेली. सगळं रिलॅक्स झालं तरी पण मला बघून सारखी पळत होती. म्हणून तिच्या मागे मागे शोध घ्यायला गेलो तर तिनं स्टूलवर चढायचा इतका खतरनाक प्रयत्न केला की त्या स्टूलचा जीव जाता जाता वाचला. म्हणून वाचलेल्या जीवाकडे दुर्लक्ष करून नेमकं काय चाललंय बघायला गेलो तर तिने कॅडबरीचा कात्रीनं जीव घेतला. आणि ही गोष्ट मम्मीला सांगू नका म्हणून मला गोड पप्पी दिली. त्या पप्पीच्या गोडव्यात अंधार कधी झाला कळलंच नाही. म्हणून जत मधल्या अंधारातनं गल्ली बोळातनं प्रकाशाकडे जायचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट खाटकुटच्याच दुकानावर पोहोचलो. मग आता आलोच तर कमीत कमी 1 किलोभर नळ्या चापाची ऑर्डर द्यावी म्हणले. तेवढ्याच चाच्यानं खुब्यातनं अडकवलेला पहिला आकडा तोडाय घातला आणि तुम्हाला पाहिजे असल्या नळ्यां चाप देतो म्हणून सांगितलं. बघत बघत कधी आमच्या वाट्याचं मटण कचाकच तुटायला लागलं तीच कळलं नाही. त्यात चाच्यानं पाहिजे तसं नळ्यां चाप दिल्यावर तर लयच मजा यायला लागली आणि केलेलं मटणाचं तुकडं तर लयच भारी दिसायला लागलं. म्हणून सगळ्या तुकड्याला 70 सरकून पिशवीत कोंबले आणि चांगलं गोल गोल फिरवून काळ्या पिशवीत लपवून माझ्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. पण ही जबाबदारी अक्षरशः लय मोठी होती, म्हणून न पेलणाऱ्या माणसाकडे द्यायचा प्रयत्न केला. पण त्या माणसाने ह्या निर्णयाची पूर्णपणे फसवणूक करून दिली. म्हणून नाईलाजाने पिछेमुड करत आम्ही बाजाराचा रस्ता धरला आणि तास झाला हरवलेल्या वहिनीला हुडकायची शोध मोहीम चालू केली. तर अटीतटीच्या प्रयत्नानंतर आमची वहिनी आम्हाला कांदा बटाट्याच्या ढिगा मागे गावली. त्यामुळे त्याच गोष्टीचा जल्लोष मी आणि बेड्याने सेल्फी मध्ये येऊन केला.